केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय। नारायण राणे यांनी गुरुवारी दुपारी दादर शिवाजी पार्क येथील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं। राणे यांच्या भेटीनंतर शिवसैनिकांनी संध्याकाळी या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलंय। गोमूत्र शिंपडून या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलं। जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं राणे यांनी दिवसभर मुंबईत ठिकठिकाणी सभा घेतल्या। या निमित्तानं दादरला आलेले असताना त्यांनी ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन केलं। मात्र तिथे शिवसैनिकांनी शुद्धीकरण केल्यानं वादाची नवी ठिणगी पेटली आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात वाद नव्यानं उफाळून आलेला आहे। आज राणेंनी दादर शिवाजी पार्क इथल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं आणि त्यानंतर लगेच संध्याकाळी शिवसैनिकांनी त्या स्मारकाचं स्थळाचं शुद्धीकरण केलं। साहेब, आज तुम्ही हवे होते मला आशीर्वाद द्यायला असं त्या ठिकाणी मी म्हणालो आणि साहेबांनी माझ्या आयुष्यामध्ये जे काही मला मिळालं ते साहेबांनीच मला घडवलंय, दिलेलं आहे। आजही ते असते तर म्हणाले असते, नारायण तू असंच यश मिळव, माझे आशीर्वाद आहेत, आणि म्हणून डोक्यावर हात ठेवला असता। आज जरी हात नसला तरी साहेबांचे आशीर्वाद माझ्या डोक्यावर आहेत अशी माझी समज आहे। आणि म्हणून एवढंच म्हणेन, कोणीही कोणत्याही व्यक्तीचं स्मारक असो, दैवतांचं स्मारक असो, तिला विरोधाची भाषा करू नये, भावनेचा विचार करावा। तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुंबईत दाखल होताच महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलंय। मुंबई महापालिका भाजप जिंकणार असा निर्धार त्यांनी केलेला आहे। मुंबई महापालिकेत कोरोना काळात किती पैसे खाल्ले ते उघड करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। राणेंची जन आशीर्वाद यात्रा आज मुंबईत विविध ठिकाणी पोहोचली। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळासह स्वातंत्र्यवीर सावरकर आणि चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं राणेंनी दर्शन घेतलं। अरे औषधात पण पैसे खाल्ले या लोकांनी। एक दिवशी अशी शिवसेना वेळ आणू नये, प्रत्येक औषधात किती पैसे खाले ना मी लोकांसमोर उघड करी। कसे पैसे खाणं एक कार्यक्रम चाललाय। अरे तुम्ही पैसे खाता, जनतेच्या 2 टायमाच्या जेवणाचा, उदरनिर्वाहाचा, शिक्षणाचा प्रश्न पहिला सोडा आणि काय करायचं ते करा। राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार असा प्रश्न प्रत्येकालाच पडलाय। गेल्या अनेक दिवसांपासून सरकारमध्ये यावरून खल सुरू आहे। मात्र जन आरोग्य अभियानाच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे। त्यामुळे शाळेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कधी वाजणार शाळेची घंटा? सरकारच्या गोंधळामुळे विद्यार्थी पालक संभ्रमात। शाळा सुरू करण्यासाठी जन आरोग्य अभियान आक्रमक। कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यातल्या शाळा बंद आहेत। शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा GR मागे घेतल्यानंतर शाळा कधी सुरू करायच्या याबाबत सरकारमध्ये गोंधळाची स्थिती आहे। मात्र सरकारच्या दिरंगाईवर जन आरोग्य अभियाननं तीव्र नाराजी दर्शवली आहे। शाळा बंद ठेवण्याची सरकारची भूमिका अशास्त्रीय असून त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय। शिवाय मुलांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत असल्याचा दावाही जन आरोग्य अभियाननं केलाय। कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, तसंच जवळपास 70% लोकांमध्ये कोरोना विरोधी प्रतिकार शक्ती निर्माण झाली आहे। त्यामुळे योग्य नियोजन करून शाळा सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे। शाळा चालू करणं गरजेचं आहे। ज्या जिल्ह्यांच्या मधनं आज टेस्ट पॉझिटिव्ह रेट एकदम कमी आहे, इन्सिडन्स कमी आहे, म्हणजे केसेस नवीन यायचं कमी झालेलं आहे, त्या ठिकाणी आपण टप्प्याटप्प्याने शाळा आपल्याला लवकरात लवकर चालू कराव्यात असं माझंही मत आहे। शाळा कॉलेजेस सुरू करण्याबाबत समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय घेऊ असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं। कलेक्टरशी संपर्क करून तिथली परिस्थिती बघून तिथल्या कॉलेज मॅनेजमेंटशी चर्चा करून याबाबतचा निर्णयचा अहवाल एक 4-5 दिवसाच्या आत त्यांनी त्या मंत्रालयाला द्यायचा आणि त्यानंतर ते निर्णय त्यामध्ये घेतील। शाळा सुरू करण्याबाबत सरकारमध्ये प्रचंड संभ्रम आहे। शिक्षण विभागानं ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याचे संकेत दिले होते। मात्र टास्क फोर्सच्या विरोधानंतर सरकारला आपला निर्णय अचानकपणे मागे घ्यावा लागला। आता शाळा सुरू करण्यासाठी जन आरोग्य अभियानानं जोर लावलाय। त्यामुळे शाळा सुरू होण्यासाठी सरकार काय निर्णय घेतं याकडेच राज्यातल्या विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय।
अरुण मेहत्रेंसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास पुणे. तुमची मुलं चॉकलेट खात असतील तर काळजी घ्या, कारण हेच चॉकलेट मुलांसाठी विष ठरू शकतं. कारण परदेशातून आयात करण्यात आलेल्या चॉकलेटचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. त्यावरच आहे झी24 तासचा हा विशेष रिपोर्ट. तुमची मुलं खातायत विषारी चॉकलेट. चॉकलेट मधील रंग आरोग्यासाठी घातक. मुलांच्या हातात परदेशातील विष. लहान मुलांना चॉकलेट्स खूप आवडतात, त्यामुळेच मुलांना आकर्षित करण्यासाठी बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स उपलब्ध आहेत. पण हे चॉकलेट्स तुमच्या मुलांसाठी जीवघेणे ठरू शकतात, कारण या चॉकलेटमधील घातक रंग लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करतायत. विशेष करून परदेशी चॉकलेट्समध्ये या रंगांचा वापर जास्त असतो आणि या चॉकलेट्सची सर्वत्र सर्रास विक्री सुरू आहे. FSSAIच्या नियमानुसार विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांमध्ये कोणते पदार्थ वापरण्यात आलेत याची माहिती पाकिटावर देणं बंधनकारक आहे. मात्र परदेशातून आयात करण्यात आलेल्या चॉकलेट्समध्ये रंगांचं प्रमाण किती आहे याची माहितीच नसते. त्यामुळे अशी चॉकलेट्स मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. 10 वर्षांमध्ये 90% मध्ये मुलांचे दात किडलेले आहेत आणि इथून प्रमाण खूप वाढत राहणार आहे. आणि अशा प्रकारे जर होत राहिलं तर दाताच्या आजारामुळे त्यांच्या मुलांची हेल्थ सुधारत नाही, त्यांना विटॅमिन्स मिळत नाहीत, मिनरल्स मिळत नाहीत. त्यामुळे असे चॉकलेट्स घेताना सावध रहा. चॉकलेटमध्ये कोणता कंटेंट वापरण्यात आलाय त्याची माहिती रॅपरवर नसेल तर तात्काळ FSSAIच्या साईटवर तक्रार करा, कारण सवाल तुमच्या आमच्या चिमुकल्यांच्या जीवाचा आहे. स्वाती नाईक, झी24 तास, नवी मुंबई. आणि आता पावसासंदर्भातली महत्त्वाची बातमी. मराठवाड्याच्या काही भागात पाऊस परतल्यानं आनंद व्यक्त होतोय. औरंगाबादमध्ये संततधार पाऊस झाला. गेले 20 दिवस पावसानं दडी मारली होती. आता पिकं जगण्याची आशा निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय. वाशिम जिल्ह्यातही गेल्या 22 दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. मात्र काल रात्रीपासूनच्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. तर नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यातही पावसानं पुनरागमन केलंय. त्यामुळे पैनगंगा नदीवरचा सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतोय. नांदेड जिल्ह्यातील इस्लापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातून हा विशाल धबधबा पाहता येतो. विदर्भातील अमरावतीत पावसानंही जोरदार कमबॅक केलेला आहे. राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोणत्या शेतकऱ्यांना कशी मिळणार ही कर्जमाफी याचाच हा रिपोर्ट. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर. शेतकऱ्यांना 348 कोटी रुपयांची कर्जमाफी. कुणाला आणि कशी मिळणार कर्जमाफी? भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय. भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या राज्यातील 33,895 थकबाकीदार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेली अनेक वर्ष या भूविकास बँकेच्या करदारांचा आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चाही झालेली आहे. भूविकास बँक म्हणजे एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली बँक. या बँकेकडून शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज मिळत असे. 1935 मध्ये भूविकास बँकेची स्थापना झाली. 1997 पासून बँक आर्थिक अडचणीत आली. कर्ज वाटप थांबल्यानं नाबार्डनं अर्थपुरवठा बंद केला. जानेवारी 2016 पासून जिल्हानिहाय बँका अवसायनात काढण्यात आल्या. अखेर 86 वर्ष सुरू असलेला बँकेचा प्रवास थांबला. परंतु भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार असल्यानं शेतकरी मात्र आनंदी झालेत. 1997 पासून आज अखेरीस
आम्ही जे कर्ज भरू शकलो नाही हे शासनाने मंजुरी म्हणजे कर्जमाफी देऊन दिलासादायक बातमी दिल्याबद्दल आम्ही या सरकारचं अभिनंदन करतो. निसर्गाच्या लहरी कारभारामुळे आधीच शेतकरी हवालदिल झालेत. त्यात कोरोना आणि लॉकडाऊननं देखील ग्रामीण भागाचं अर्थचक्र बिघडून गेलंय. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारनं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा दिलाय. दीपक भातुसे आणि प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. पुण्यातील हडपसरमध्ये गुंडांचा नंगा नाच पाहायला मिळाला. तलवारी कोयते नाचवत भूमाफियांनी धुमाकूळ घातला. सय्यदनगरमध्ये गाड्यांची तोडफोडही यावेळी करण्यात आली. तर घराघरात घुसून महिला आणि लहान मुलांनाही मारहाण करण्यात आली. कोयत्याने वार करून तरुणाकडून 27,000 रुपये लुटण्यात आलेले आहेत. भर वस्तीत गुंडांनी हा धुडघूस घातलेला आहे. भूमाफियांचे गुंड असल्याचं समजतंय. घराघरात घुसून महिला आणि लहान मुलांना मारहाण करण्यात आलेली आहे. पुण्यातल्या हडपसर मधला हा सगळा प्रकार आहे आणि त्याचे हे दृश्य आपण पाहतो आहोत. कोयत्याने वार करून तरुणाकडून 27,000 रुपयेही लुटण्यात आलेले आहेत. गली के अंदर बहुत सारे बच्चे आए हुए थे और वो लोग के हाथ में बहुत सारे हथियारे थे. वो लोग इस गली में घुसे. हमारे बाल बच्चे रहते, औरत बच्चे रहते, कल को कुछ हो गया रहता तो कितना महंगा में पड़ा होता. हाँ, आज पूरे दहशत में पूरी गली है. ऐसा नहीं होना चाहिए. हमारी मांग इतनी है कि जो भी जितने भी बच्चे आए थे उन लोग को पकड़े, उनके ऊपर कार्रवाई की जाए. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून व्यापार उदीम सुरू आहे. मात्र अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा करताच आपले रंग दाखवायला सुरुवात केली. भारत आणि अफगाणिस्तानातल्या आयात निर्यातीवर याचा कसा दुष्परिणाम होणार आहे पाहूया हा रिपोर्ट. तालिबानचं शेपूट वाकडं ते वाकडंच. भारतासोबत व्यापारावर तालिबान्यांची बंदी. भारतात सुकामेवा महागला. ज्याची भीती होती तेच झालंय. तालिबान्यांनी आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानची सत्ता काबीज करताच तालिबाननं पाकिस्तान मार्गे होणारी भारतातील कार्गो आयात निर्यात बंद केली आहे. त्यामुळे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापार संबंध बिघडण्याची भीती आहे. अफगाणिस्तानात भारतानं 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तब्बल 400 प्रकल्पांचं काम सुरू आहे. 2021 मध्ये भारतातून अफगाणिस्तानात सुमारे 83 कोटी डॉलर्सची निर्यात झाली. त्यात साखर, फार्मास्युटिकल्स, चहा, कॉफी, मसाले, ट्रान्समिशन टॉवर्सचा समावेश होता. तर सुमारे 51 कोटी डॉलर्सची सामुग्री भारतानं आयात केली. त्यात प्रामुख्यानं सुकामेवा आणि कांद्याचा समावेश होता. आता जो माल आम्ही ऑलरेडी पाठवलेला आहे आणि तिथं पोहोचलेला नाही आहे, शिपमेंट स्टेज मधला जो माल आहे त्याचे पेमेंटचं कसं होणार, तो माल तिथं घेतला जाणार का नाही, एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. त्यामुळे एलसीच्या आधारावर जो आपण माल निर्यात केलेला आहे त्याचं पेमेंटही मिळेल का नाही याची शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा व्यापार सुरळीत नाही झाला तर भारतीय व्यापाऱ्यांचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तालिबान राजवटीमुळे सर्वात मोठा फटका बसला तो भारतातल्या सुकामेवा व्यापाराला. अफगाणिस्तानातून येणारा बदाम, पिस्ता, अंजीर, किसमिसचे भाव आकाशाला भिडले. अंजीर 850 वरून 1100 रुपये किलो, काबुली बदाम 650 रुपयांवरून 1000 रुपये प्रति किलो एवढा प्रचंड महागलाय. पेशावरी पिस्त्याचे भाव 1600 वरून 2400 रुपये किलो असे वाढलेत. मनुका 400 वरून 600 रुपये किलो, जर्दाळू 400 वरून 600 रुपये किलो, तर काळ्या किसमिसचा भाव 300 वरून 600 रुपये किलो असा वाढलाय. या भाववाढीमुळे ग्राहकांची संख्या कमी होऊन दुकानदारांचं नुकसान होत आहे. एक टाइम था कि अभी रक्षाबंधन है 3 दिन पे, इतना भीड़ रहता था क्रॉफर्ड मार्केट में. आज पूरा मंदी का सीजन है इधर, क्योंकि भाव ही इतना बढ़ा है. उधर से लॉकडाउन, लोग बेर ही नहीं कर रहे. 500-600 रुपये किलो पे बढ़ रहा है वो. आधीच भारत आणि तालिबान यांच्यात राजकीय मतभेद आहेत. त्यामुळे तालिबानी राजवटीचा आर्थिक फटका दोन्ही देशांना बसणार आहे. दिल्लीहून भावना किशोरसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास. तालिबान यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि विशेष म्हणजे आजच अफगाणिस्तानचा स्वतंत्रता दिवस आहे. काबूलमध्ये महिला, लहान मुलं आणि पुरुषांनी स्वतंत्रता दिनानिमित्त मार्च काढला. झेंडे दाखवून त्यांनी तालिबानी सत्तेचा निषेधही व्यक्त केला.
बातम्या पुन्हा राज्यातून. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे, मात्र ती बंदी झुगारून बैलगाडा शर्यत घेण्याचा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. त्यामुळे सांगली जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीतून राडा सुरू झालाय. त्यामुळे उद्या खरंच बैलगाडा शर्यत होणार का, यावरचा हा रिपोर्ट. पुन्हा घुमणार भिर्रचा नाद. नाद एकच, बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यतीवरून रंगणार राडा. सांगली जिल्ह्यातल्या झरे गावाला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलंय. कारण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आयोजित केलेली बैलगाडा शर्यत. सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली आहे. मात्र ही बंदी झुगारून गनिमी काव्यानं बैलगाडा शर्यत घेण्याचा इशारा पडळकरांनी दिलाय. पडळकरांच्या हट्टामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागलंय. आटपाडी तालुक्यातील झरे गावाला छावणीचं स्वरूप आलंय. आजूबाजूच्या 9 गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येक रस्त्यावर नाकाबंदी सुरू आहे. बैलगाडा शर्यतीच्या मैदानात पोलिसांनी चरी पाडल्या आहेत. पहाटेच्या वेळी अचानक हा ट्रॅक सोडून अन्य ठिकाणी बैलगाडा शर्यती घेण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. तर दुसरीकडं उद्याच सांगलीमध्ये मनसेने सुद्धा बैलगाडी शर्यतीच्या संदर्भात मोर्चा काढलेला आहे. त्यामुळे एक प्रकारे पोलिसांच्यावर एक वेगळी अशी जबाबदारी आहे किंवा पोलिसांच्यावर वेगळं असं प्रेशर असणार आहे. मात्र तरीसुद्धा या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत बैलगाडी शर्यत होणार नाही याची काळजी आणि दक्षता जिल्हा प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल याने घेतलेलं आहे. मात्र या साऱ्या कडेकोट बंदोबस्ताला जुगारून बैलगाडा शर्यत होणारच असा निर्धार पडळकरांनी केलाय. म्हणजे तालिबान कसं तिथं बंदुका घेऊन हातात सगळे घेतलंय, तसं हे झरे गाव परिसर आणि संचारबंदी लागू केली आहे. पोलीस हे त्यांचं काम करत राहत आहेत. आपण आपलं काम करू. आपलं काम इतकंच आहे की आपल्या या सगळ्याच्या माध्यमातून राज्य सरकार गंभीरतेनं हा विषय घेईल, एवढाच प्रयत्न आपला आहे. बैलगाडा शर्यतीवरून पडळकर विरुद्ध पोलीस असा संघर्ष सांगलीत गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळतोय. मात्र आता हा संघर्ष टोकाला पोहोचला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. आता अशा परिस्थितीत खरंच पुन्हा बैलगाडा शर्यत होणार का, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. रवींद्र कांबळे, झी24 तास, सांगली. उत्तर प्रदेशातले प्रसिद्ध हिंदी कवी मुनव्वर राणा यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. यूपीची अर्थात उत्तर प्रदेशची अवस्था पाहून इथूनही पळून जावंसं वाटतं असं ते म्हणाले. त्यांनी उत्तर प्रदेशची तुलना तालिबानी राजवटीशी केली आहे. तालिबानी नव्हे, त्यांना अफगाणी म्हणायला हवं असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि एक प्रकारे तालिबानी राजवटीचं समर्थन केलंय. कहीं से भी भाग सकता है आदमी. माफ कर दीजिएगा, मुझे मैं बहुत मजबूरी में कह रहा हूँ कि उत्तर प्रदेश के जो हालात हैं इसमें यहाँ से भाग जाने को नहीं चाहता है. आप वहाँ पहुँच गए, इराक पहुँच गए. उत्तर प्रदेश में कानपुर में रक्षे वाले को किस तरीके से शर्म की बात है. मीडिया को कम से कम 1 हफ्ते तो ब्लैक कर देना चाहिए था अपना टीवी सब. एक महत्त्वाची बातमी राज्यातून. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ईडी समोर हजर होण्याबाबत निवेदन दिलंय. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईडी समोर जाणार आणि त्यांना सहकार्य करणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय. ईडीबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्वीकृत केली आहे. सर्वोच्च न्यायालय लवकरच यावर सुनावणी घेणार आहे. त्याचबरोबर न्यायालयानं खालच्या न्यायालयात जाण्याची मुभा दिली असल्याचं देशमुखांनी सांगितलं. ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ईडी समोर जाणार असल्याचं निवेदनात त्यांनी म्हटलंय. राजकीय सामाजिक जीवनात सदैव उच्च आदर्शांचं पालन केल्याचं देशमुखांनी म्हटलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे